पहिला चेंडू षटकार पुन्हा स्टेप आउट केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डान्सिंग डाऊन द विकेट, बॅक टू बॅक षटकार, सिक्सर. याही वेळेला पुन्हा स्टेप आउट केला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पुन्हा चेंडू एकदा जोरदार डाल्या. नरेश पठार यांच्याकरता येऊ द्या. काय भन्नाट फॉर्म मध्ये या ठिकाणी 3 इन अ रो, 3 सलग बॅक टू बॅक षटकार आणि धावांची गती 6 धावेने फ्लाय झाली आणि 67 धावा. पहिल्या सामन्यापासून दुसऱ्या सामन्यापर्यंत आतापर्यंत षटकार चौकारांचा पाऊस या ठिकाणी पाळला जातोय. काल आपण बघितलं तर हाईट स्कोर फक्त 70 होता. काल 40 ते 50 याच्यामध्येच मात्र स्कोर कार्ड फिरत होतं. परंतु आज मात्र या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण बघितलं केरळ राज्यामध्ये सर्वाधिक वर्षा ऋतू होतो, त्याच पद्धतीने या मैदानावरती आपण बघितलं षटकार चौकारांचा वर्षा ऋतू अक्षरशः पाऊस पडला जातोय. आपण पाहू शकाल नरेश पठार यांच्या बॅटमधून 3 लगातार षटकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचली 67 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील 3 चेंडू 3 षटकार. गोलंदाज या ठिकाणी थोडासा एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळाला आहे. रोशन हा गोलंदाज आपण पाहिला. पुन्हा स्टेप आउट झाले. पुन्हा चौथा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलगचा चौथा षटकार रेकॉर्ड केला जाईल का? 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा कारनामा नरेश पठारे आपल्या कारकिर्दीमध्ये या मैदानावरती या स्पर्धेमध्ये करून दाखवतील का? हेच क्रिकेट आहे. आणि यावेळेस 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी सन्माननीय संदीप जांबाज साहेब यांच्याकडून येत आहे. नरेश यावेळेस 5वा षटकार येईल का? सर गॅरी सॉबर्स यांच्या बॅटमधून आपण बघितले होते 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र संधी होती परंतु 1 धाव जरूर मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर करतील आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्या. 75 धावा लागल्या फलक्यावरती. हायस्ट स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट. या स्पर्धेमधील सर्वात मोठी धावसंख्या मैत्री ग्रुप केळवी रोड हा संघ आतापर्यंत करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये याही वेळेला चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहेत आणि यस टेकन. परंतु खूप चांगली फलंदाजी केली. संघासाठी 75 धावा लावल्या आणि 76 धावेचं लक्ष समोर. चला किंग फायटर किराईपाडा संघाचे कर्णधार आणि वंकासपाडा ब संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय.